काय बोलतेस तू? एवढं काही झालेलं नाहीये. ओके, ऑफिस आहे हे. इथे काही कुणी कोणाला गोंजारायला येत नाही. जर चूक झाली असेल तर चूक झाली तर बोलायलाच पाहिजे. मी कुठे काय बोलली? आय डोंट अंडरस्टँड. जर तुला हे कळतंय तर असं का बोलतेस? सॉरी. खरं तर मला काहीच बोललं नाही पाहिजे, कारण काही झालं तरी मी एम्प्लॉई आहे ना, आणि एम्प्लॉईने ऐकायचं असतं. समोरच्याला काही वाटलं तो काही बोलला तरी ऐकायचं, कारण समोरचा बॉस असतो आणि बॉस आपल्याला पगार देतो, आणि पगार देतो म्हटल्यावरती त्याला आपल्याला काही बोलायचा, अपमान करायचा अधिकार मिळतो. गरज तर मला आहे, गरजवंताला अक्कल नसते. स्वाभिमान तर लांबची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या समोर एखादा गरजू उभा आहे तर त्याला कसंही बोललं तरी, काही बोललं तरी चालतं, आणि तो ऐकून घेणार, कारण न ऐकता तो जाणार कुठे? काम करणारे शेकडो मिळतात, पण पगार देणारे नसतात तेवढे. त्यामुळे चूक असो किंवा नसो आपण ऐकायचं. आपण म्हणजे आम्ही, गैरसमज असला तरी, अपमान झाला तरी ऐकायचं. एक मिनिट, काय झालंय? कशाबद्दल बोलतेस तू? आई काही बोलली का तुला? तू आज आई बरोबर गेली होतीस ना? तिथे काय झालंय का? नाही झालंय. काहीतरी झालंय एवढं नक्की. काय? कालचा प्रकार तू एवढा मनाला लावून घेशील असं होऊच शकत नाही. उलट पुढच्या वेळेस मुद्दाम फुली गोळा खेळली असतीस तू. काय झालंय मिस परब? काय झालंय? काही नाही सर, ते कधी कधी विसरते की तुम्ही बॉस आहात, मालक आहात, आणि मी एक नोकर. तुमच्या जगात हे लक्षात ठेवायला लागतं ना. तुमच्या दिशेने एक पाऊल टाकलं तरी तुम्ही लगेच जागा दाखवता, लायकी काढता. मला माझी किंमत कळली. यापुढे मी माझ्या लायकीप्रमाणेच राहील. वेळ लागले का तुला? काही काय बोलतेस? कोण म्हणाला असं? मी माझ्या सगळ्या एम्प्लॉईजना इक्वल समजतो. कोणालाही माझ्यापेक्षा कमी लेखत नाही. त्यांना इक्वल ट्रीट करतो. यू नो दॅट. हे बघ, प्लीज एक्झॅक्टली काय झालंय मला सांग. आणि हे कोडी सोडवायला लावू नकोस. क्लिअर बोल माझ्याशी प्लीज. तू अपमान सहन करून घेण्यातली नाही आहेस. आय नो दॅट. त्यामुळे कशाबद्दल बोलतेस हे क्लिअर सांग मला. हे बघ, तू फक्त माझी कलिग नाही आहेस, फ्रेंड आहेस तू माझी.